17 सप्टेंबर 2024 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात आरोपींनी सिन्नर शिर्डी महामार्गावर शंकरनगर परिसरातील HP पेट्रोल पंपावर उभे असलेल्या 12 टायर ट्रकचे डिझेल टँकमधून 200 लिटर डिझेल व कॅबिनमध्ये ठेवलेले 35,000 रुपये रोख असा एकूण किंमत रुपये 49,000 रुपयांचा मुद्देमाल लबाडीचे इराद्याने चोरी करून चोरून नेला होता। सदरबाबत सिन्नर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला। नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने व अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांनी महामार्गावरील नावगड चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथकास सूचना दिलेल्या होत्या। त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांनी वरील गुन्ह्यातील आरोपितांची गुन्हा करण्याची पद्धत व अभिलेखावरील आरोपितांची माहिती घेऊन पथकास तपास करण्याबाबत मार्गदर्शन केले। त्याप्रमाणे वरील गुन्ह्याचे समांतर तपासात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार विनोद टिळे यांना मिळालेल्या गुप्त बातमीनुसार अहमदनगर जिल्ह्यातील डिझेल चोरी करणारे गुन्हेगार व शिर्डी सिन्नर रोडवर एका कारमध्ये येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली। त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखाच्या पथकाने पाथरे फाटा परिसरात सापळा रचून सिन्नर बाजूकडे येणारी लाल रंगाची महिंद्रा KUV 100 कार ताब्यात घेऊन सदर कार सोबत असलेली आणखी एक सफेद रंगाची मारुती इंटिका कार देखील ताब्यात घेतली। यातील संशयित इसम नामे रोहन अनिल अभंग वय 28 वर्ष, वैभव बाबासाहेब सुरवडे वय 25 वर्ष, दादासाहेब दिलीप बावचे वय 27 वर्ष यांना ताब्यात घेऊन वरील गुन्ह्याबाबत चौकशी केली असता त्यांनी त्यांचे साथीदार नामे समाधान देविदास राठोड, सचिन देविदास राणे यांच्यासोबत मिळून सिन्नर डुबेरे नाका व मुसळगाव MIDC परिसरात रात्रीचे सुमारास रोडबॅक कडेला उभे असलेल्या ट्रकांचे मधून डिझेल टँकमधून डिझेल व रोख रक्कम चोरी केल्याची कबुली दिली आहे। ताब्यात घेतलेले वरील आरोपी क्रमांक 1 ते 3 यांच्या कब्जातून महिंद्रा व मारुती एटिंग कार तसेच 10,500 रुपये रोख, मोबाईल फोन तसेच बनावट नंबर प्लेट असा एकूण 12,58,500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। सदर आरोपींना गुन्ह्याच्या पुढील तपासकामी सिन्नर पोलीस ठाणे सजर करण्यात आले असून त्यांच्या इतर साथीदारांचा पोलीस पथक शोध घेत आहेत। सदर आरोपीकडून डिझेल चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे। नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांचे मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश पवार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नवनाथ सानप, पोलीस नाईक विनोद टिळे, हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम यांचे पथकाने सदरची कामगिरी केलेली आहे। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।